त्यांनाही प्राइज लावायचं आहे कोणत्याही संघावरती. त्यांनी आपण एका गोष्टीची नोंद घ्यायची की तुमचं जे प्राइज आहे ते फक्त आणि फक्त एकदाच अनाऊन्स केलं जाईल. संपूर्ण सामन्यामध्ये तुम्ही किती वेळा प्राइज लावा, तुमचं प्राइज एकदाच अनाऊन्स केलं जाईल. या गोष्टीची नोंद घ्या. थँक्यू सो मच प्रथमेश. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागर अज्ञानत्वरुणी बुद्धिमते दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःखरुणी देशांतरा पाठवी हे रंबा. गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. ज्ञानस्वरूप मोर्याचं पूजन कोणत्याही शुभकार्यारंभी आपली प्रथा ही आपली परंपरा. त्या 14 विद्या 64 कलांचा आधिपत्य चरणी नतमस्तक होऊयात. आजचा अंतिम रजनीची आपण सुरुवात करूयात. गावदेवी क्रिकेट संघ बुरदुल आयोजित आमदार चषक 2025 प्रकाश झोतातील ही मानाची सन्मानाची बुरदुलकरांची स्पर्धा जे आपल्या समोर घेऊन आलेले आहेत. यंदाच्या पर्वामध्ये आदरणीय उद्योगपती प्रवीणजी पाटील साहेब, त्याचबरोबर माजी कार्यसम्राट सरपंच आदरणीय सुनीलजी पाटील साहेब आणि आमची त्रिमूर्ती माजी सरपंच आदरणीय मोतीराम कृष्ण पाटील साहेब, माजी उपसरपंच चिंतामणी भाऊ पाटील आणि माजी उपसभापती आदरणीय सुरेशजी बुधाजी पाटील साहेब. ग्रामसभा बुरदुल गावदेवी क्रिकेट संघ बुरदुल आयोजित आमदार चषक 2025 अंतिम रजनीला आपण सुरुवात करतोय. सुपर 8चा पहिला सामना आपल्या भेटीला आलाय. गावदेवी अनन्या 11 बुरदुल आणि त्यांचा विरुद्ध खेळत असताना गावदेवी CSK सिद्धी करवले या दोन संघांदरम्यान. स्वागत आपण करूयात आमच्या अंपायरचं आज अंतिम रजनीमध्ये सत्यवानजी काकडे सर आणि त्याचबरोबर सँडी पालकर सर, दोन नामवंत अंपायर्स आजच्या अंतिम रजनीमध्ये आमच्या सोबत असतील. त्याचबरोबर सुनीलजी तांडेल सर सध्या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. वेलकम. आपण स्वागत करूयात डीजे नितीन पहिल्या रजनीपासून आणि MIDC बेल्टमध्ये रायगड क्रिकेटचा जो काही बुरदुल गावानंतरचा जो भाग आहे त्या संपूर्ण भागावरती अधिराज्य गाजवणारे नाव आहे डिस्क जॉकी आमचे नितीन दादा आणि त्यांची सुमधूर अशी ही डीजेची व्यवस्था. कॉम्बॉक्समधून आज प्रथमेश ठाकूर आणि त्याचबरोबर बाबूशाह हे दोन नामवंत समालोचक असतील आणि मी करण कान तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करेन. कॉमेंट्री बॉक्समधून स्कोरर आमचे असतील जतीनजी गोंधळी मॅन फ्रॉम उसाटणे, त्याचबरोबर टेलिकास्टची आमची टीम संपूर्ण ऐकवीर इव्हेंट्स CEO संदेश दादा शेळके मॅन फ्रॉम सुकापूर आणि आमची संपूर्ण कॅमेरामॅनची टीम देखील रेडी आहे. आमची संपूर्ण मॅनेजमेंट टीम देखील मंचावरती उपस्थित आहे. आदरणीय माजी कार्यसम्राट सरपंच ज्यांच्या स्वप्नातून साकारलेला हा क्रीडा महोत्सव आपण सर्वजण गेल्या काही रजनींमध्ये एन्जॉय करत आहोत. सुनीलजी पाटील साहेब आणि ज्यांचा सन्मानार्थ तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते आहे हॅट्रिक आमदार कल्याण पूर्वेचे आदरणीय श्री गणपत शेठ गायकवाड यांच्या सौभाग्यवती सध्याचा कल्याण ग्रामीणचा विद्यमान आमदार कल्याण पूर्वेचा सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचा सन्मानार्थ आपल्याला यंदाचं पर्व पाहायला मिळते आहे. टॉस झालेला पहिल्या सुपर 8चा मॅचचा जिथे बुरदुल आणि सिद्धी करवले या दोन संघांना आपण पाहत आहोत. गावदेवी अनन्या 11 बुरदुलचा कॅप्टन टॉस जिंकला आणि धाडसाने त्यांनी निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग करणार आहोत. बहुतांश आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतात की जेव्हा ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नाणेफेकीचा कौल जिंकला जातो तेव्हा प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं जातं. पण आज वेगळ्या रणनीतीने ही आमची रणनीती आहे आणि प्लॅन ए ने सध्या आपण पाहत आहोत गावदेवी अनन्या 11 बुरदुलला त्यांनी बॅटिंग स्वीकारली आहे. दुसऱ्या बाजूने कदाचित गावदेवी CSKला फिल्डिंग हवी होती ती त्यांना मिळाली आहे आणि सध्या ते फील्ड सेट करत आहेत. स्टंपला सेट करून अंपायर्स आपापल्या एंडला चाललेले आहेत. या आपण गणपती बाप्पाच्या सुंदर अशा गाण्याने आजचा अंतिम रजनीची सुरुवात करूया.
ही पारंपरिक गावदेवी अनंत 11 बुर्दुलची सलामीची जोडी आहे जी आपल्याला मैदानाचा आत पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने मिड ऑफला आत ठेवलं डीप एक्स्ट्रा कव्हरसह काऊ कॉर्नर लेग फिल्डर 30 सर्कलचा बाहेर बॉलिंग मार्कवरती आपण पाहत आहोत विक्रांत पाटीलला आणि सध्या या मायभूमीचं चरण स्पर्श करून अंपायरचा ग्रीन सिग्नल मॅचला होते सुरुवात. सुपर 8चा पहिला सामना दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल जो वाईट यॉर्कर आला बँग ऑन टार्गेट गाइडेड मिसाईल प्रमाणे टार्गेटला सेट केलं होतं. येस आता मात्र सिग्नल आला. बॅटिंग टीमने अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलेलं आहे. तुम्ही वाईटसाठी रिव्ह्यू घेऊ शकता त्याबद्दल मी आयोजकांचं मनापासून कौतुक करेन कारण बऱ्याच वेळेला कॉन्ट्रोवर्सी होते मात्र इथे सिग्नल आला. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट इज फेअर डिलिव्हरी. अंपायर ऑन ग्राउंड अंपायरचा डिसिजनशी आम्ही सहमत आहोत. तो डिसिजन कंटिन्यू केला जाईल. पहिला डॉट बॉल आलाय. चांगली सुरुवात करतोय गोलंदाज विक्रांत पाटील. याच दरम्यान आपण पाहतो आपल्या व्यासपीठावरती शुभ आगमन होतं एक दमदार व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण पाहतो. आमचे एबन जोडीचे एबन शिलेदार प्रवीण शेठ पाटील बुर्दुल यांचे ते नुकतं शुभागमन झालंय आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम शुभ स्वागतम. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. क्रीजचा कोपऱ्याचा किती चांगला वापर करतोय पहा. प्रॉपर्टी असते गोलंदाजाकडे त्याची पॉपिंग क्रीज आणि त्या पॉपिंग क्रीजचा फार चांगल्या पद्धतीने वापर करत असताना 2 डॉट बॉल आलेले आहेत. ऑफ स्टंपचा बाहेर होता. कव्हर्सला फिल्डर आहेत. पहिला बाउन्स वरती स्टॉप केलं त्यांनी बॉलला. पहिली धाव येते अनंत 11 गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुलसाठी. ती महेश शाह बॅटमधून महेश पाटील आणि त्याचबरोबर सुधीर पाटील ओपनिंग पेअर मैदानाचा आत आपण पाहत आहोत. ऑफस्टंपचा बाहेरचे चेंडू टाकायचे रडारमध्ये बॉल द्यायचं नाही ही सध्याची रणनीती स्पष्टपणे दिसते गोलंदाज विक्रांत पाटीलची. गावदेवी CSK सिद्धी करवले या 2 नामवंत संघांदरम्यानची ही पहिली सुपर 8ची अर्थातच या स्पर्धेमधला हा पहिला क्वार्टर फायनलचा सामना. ऑन साइडला लॉफ करायचा होता. गरंगळतोय बॉल सिली पॉइंट मध्ये. नॉन स्ट्राइक एंडला संधी होती. विकेट किपर थोडासा लेट झाला. बॉल उचलत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये पास सिली पॉइंटला विकी आला होता शॉर्ट कव्हरचा पण विकेट किपर वेगाने आला. विथ ग्लोव्स ते किपिंग करत आहे. दॅट्स वाय कदाचित फर्स्ट डे मध्ये बॉलला त्यांना व्यवस्थित उचलता आलं नाही आणि त्याचबरोबर पाय स्किट झाला. बॉडीचा बॅलन्स गेला त्यामुळे बॉलला उचलता आलं नाही. सध्याचा धावफलक 2. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त आपण पाहतो 2 धावा. 3 मॅचेसमध्ये 61 61 धावा 28 बॉलमध्ये 5 षटकार 5 चौकार 217च्या स्ट्राईक रेटने बनवलेत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये महेश पाटीलने गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुलसाठी जो स्ट्रायकिंग एंडला खेळतोय. खोला टाकलाय. अपील होती पण इथे शांत केलंय महेश पाटीलला. जबरदस्त बॉलिंग. माइंडसेट क्लिअर आहे. मला पॉपिंग क्रीज मध्ये फुल लेंथ बॉल टाकायचे जे फलंदाजापासून लांब ठेवत असताना आपण पाहतोय गोलंदाज विक्रांत पाटीलला. सुरुवात चांगली केली आहे. 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा. स्वतःच्या घरच्या मैदानावरती आज बुर्दुलच्या सलामीच्या जोडीला शांत ठेवल्या पहिल्या षटकामध्ये. आतापर्यंत पहिल्या 5 बॉलमध्ये एकही बाउंड्री आली नाही. रडार मध्ये आल्या बरोबर चाललाय बॉल. लॉंग ऑन हवाई यात्रेसाठी पहिला खणखणीत षटकार. फार फुल लेंथ बॉल आपल्याला पाहायला मिळाले पण हलकासा लेंथ बॉल आला आणि त्या लेंथ बॉलला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. महेशच्या बॅटमधून पहिला षटकार. सुधीर आता स्ट्रायकिंग एंडलाय. जर्सी नंबर 45. काल आपण ज्याचं मिस टाइम आहे. लॉंग ऑन पण त्या अगोदर कॉल दिलाय. काऊ कॉर्नरच्या फिल्डरने चांगला झेल. 1 या आकड्यावरती सुधीरचा डाव संपला. पहिला हादरा अनंत 11 गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुलला.
लोणावळ्याच्या हिरवळीत कारले डोंगराची ती सावली आगरी जातीला जन्म देणारी धन्य ती एकविरा माऊली. मंगळवारी आपण प्रत्येकाचा स्टेटस पाहतो व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुकद्वारे, पण ती श्रद्धा आपल्या मनात असली पाहिजे. नुसती स्टेटसवरती टाकून फायदा नाही. धावाफलकावरती आपण पाहतो 8 धावा. 7व्या बॉलवरती पहिली विकेट आली. शॉट ऑफ लेंथ होता आणि त्याला समोर फोर्सने मारायचं होतं, जमलं नाही. सुधीरच्या बॅटमधून बऱ्याच वेळेला असे फटके आपण पाहतो, पण या वेळेला तो फसलाय. अजय बॉम्बे इन दॅट नंबर 3. ओहो, शॉट ऑफ लेंथ आला पण कमी गतीने. मागे शॉर्ट थर्डकडे बॉल चाललाय, तो फिल्डरने अडवलाय. अंपायरचा सिग्नल आतापर्यंत कोणताही नाही, म्हणजे हा डॉट बॉल. चांगली बॉलिंग, दोन्ही शॉट ऑफ लेंथ बॉल पाहायला मिळाले. समीर पाटीलला आपण दुसऱ्या षटकामध्ये पाहत आहोत. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढेल यात मात्र शंका नाही. ऑनलाईन को करंट व्ह्यूवरशिप आपण बघितली तर सध्याही आपल्याला पाहायला मिळते. एज आहे फाईनली कॅच ड्रॉप. मागे चाललाय बॉल, तोडवण्याचा प्रयत्न होतोय. बॉल मात्र वेगाने सीमारेषेच्या बाहेर. चौकार. जीवनदान मिळते. शॉट फाईन लेगचा फिल्डरने प्रयत्न तर चांगला केला बाळाराम, पण कॅच ड्रॉप झाली बिहाइंड द विकेट. कालच्याच रजनीमध्ये हे दोन्ही संघ क्वालिफाय झालेले सुपर 8 ला. ओहो, ऑन साइडला लॉफ्ट करायचा होता. शेवटच्या क्षणाला आय कॉन्टॅक्ट तुटलाय. ऍक्शन रिप्ले. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने आलाय गोलंदाज. लेफ्टी साठी बॉल बाहेर काढलाय त्याने. चांगली बॉलिंग करत आहेत समीर पाटील. डावकरे आताचे नैसर्गिक अँगलने सध्या राऊंड द विकेटने येतात लेफ्टीसाठी. असं आपण म्हणतो की लेफ्टी बॉलरच्या अगेन्स्ट लेफ्टी बॅट्समन असला की त्याला ॲडव्हान्टेज असतं, पण सध्या तरी चांगली बॉलिंग केली समीरने. ओहो, यॉर्कर प्रचंड वेगाने. स्पष्टपणे इथे दिसते की आता बेड्या ठोकल्या त्या फलंदाजाला. वाईट यॉर्कर, बँग ऑन टार्गेट. सुपर्ब. राऊंड द मॅक्शन. जबरदस्त बॉलिंग. धावा आहेत 12. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. ग्लान्स करायचा होता अपील आणि फलंदाज बाद. समीरचं सेलिब्रेशन, त्याचं ॲग्रेशन, त्याची जिद्द, त्याची चिकाटी आणि या सर्व गोष्टींनी विकेट काढली. दुसरी 12ला दुसरा झटका. 2 षटकांचा खेळ संपला. बुर्दुल ऑन 12 for 2. ग्रुप यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. प्रिव्हियस बॉल का आला होता, बॅक ऑफ द हँड टाकला होता लेफ्टी समीरने आणि अस्ट्यांचा मागून अराउंड द लेग बोल्ड झाले. सध्या तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात या स्पर्धेचे आमचे सन्माननीय आयोजक, माजी कार्यसम्राट सरपंच, ज्यांच्या कार्यसरणीमध्ये या गावाचा सर्वांगीण विकास झाला. गावचे भाग्य विधाते आदरणीय सुनीलजी पाटील साहेब, त्यांचे बंधू आदरणीय उद्योगपती प्रवीणजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर अनेक ज्येष्ठ व्यक्ती या मंचावरून या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचा मी सहर्ष स्वागत करू. ओव्हर नंबर 3. अपील आणि इथे सेलिब्रेशनला सुरुवात. फिंगर अप अंपायर, कॉट बिहाइंड द विकेट. 12ला तिसरा हादरा. अनंत 11 गावदेवी बुर्दुल्ला. त्याला अटेम्प्ट केलं महेशने आणि एज घेऊन बॉल विकेट किपरकडे विसावलाय. बॅटिंग ऑर्डर खोलवरती अनन्या 11 गावदेवी बुर्दुलची, पण त्या मध्ये आता विचार करावा लागेल की मैदानाचा आत
कोणता फलंदाज टाइम स्पेंड करेल आणि त्याच्या बॅटमधून धावा येतील. महेशच्या बॅटमधून 6 बॉल 7 आल्या, सुधीर 2 बॉल 1 त्याची विकेट आली आहे आणि त्याचबरोबर अजय बॉम्बे 5 बॉल 4 त्याची विकेट आली. प्रतीक कोपरकरचा आता मैदानाचा आत भूषण पाटीलचं आगमन, जो आता स्ट्रायकिंग एंडला असेल. आणि थर्ड ओव्हरमध्ये गोलंदाज आपण पाहत आहोत ओमकार पाटीलला. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. जबरदस्त बॉलिंग केली पहिल्या दोन्ही गोलंदाजांनी आणि आता तीच पुनरावृत्ती करत असताना आपण पाहतोय गोलंदाज ओमकार पाटीलला. एज आहे शॉट थर्ड, फिल्डर समोर, 1 मोर विकेट डाऊन. 12 for 4, 12ला चौथा हादरा बसलाय. आनंद 11 गावदेवी. बुरदुलचे प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत, पण आता मला आठवण झाली 2023 ODI वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट इंडिया मोटेरा अहमदाबादचा नरेंद्र मोदी स्टेडियमवरती जी मॅच होती आणि प्री मॅच अगोदर ज्या इंटरव्ह्यूमध्ये पॅट कमिन्स म्हणाला होता की जो आवाज येईल या स्टेडियमवरती भारतीयांचा तो आवाज मला शांत करायचा आहे. आणि सध्या तसंच काहीतरी घडतंय की बुरदुलच्या स्वतःच्या ग्राउंडवरती त्यांच्या प्रेक्षकांना शांत केलंय गावदेवी CSKच्या गोलंदाजांनी. जबरदस्त बॉलिंग. बॅटिंग करण्याचा निर्णय अंगलट आलाय का? टॉस जिंकल्यानंतरचा निर्णय चुकलाय का हा प्रश्न पडला. ऑफ स्टंपचा बार, इट इज व्हाईट बॉल. सँडी पालकर सर फार कॉन्फिडंटली आहेत आणि जबरदस्त अंपायरिंग या दोन्ही अंपायरशी आपण मागच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये बघितले. तिन्ही अंपायर्सकडे दांडगा अनुभव आहे, तिघही खेळलेले आहेत आणि त्यामुळे तो अनुभव क्रिकेटशी जोडलेली त्यांची क्रिकेट सोबत असलेलं ते नातं आजही टिकवण्यासाठी हे सर्वजण आपल्याला मैदानाचा आत पाहायला मिळतात. मग ते विविध स्पर्धा असतील, पण आज या स्पर्धेमध्ये सत्यवान काकडे सरांना आपण पाहत आहोत स्क्रीनवरती. 13 धावा धावा फलकावरती 4 विकेट पडलेले आहेत. बॉल अजूनही बाकी 4 बॉल. फुल लेंथ आलाय, चॉप केलं बॉल एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत, नॉन स्ट्राइकिंगला थ्रो आलाय. संधी तर होती पण ती गमावली आहे. संधी चात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. चात बुडवलेले बिस्किट थोडासा वेळ आपण ठेवलं तसंच तर ते खाली चाला लागलेलं बिस्किट निघून जातं चहामध्ये. तशी संधी गमावली आहे. एक धाव मिळते. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले 14 वरती. धावा आता यायला पाहिजे. 30+ जर स्कोर झाला तर बुरदुलकडे ते बॉलिंग युनिट आहे, ते बॉलिंग युनिट जरूर CSKला देखील घाम फोडणार आहे. पण त्या अगोदर तुमचा फलंदाजांना धावा बनवाव्या लागतील. प्रतीक कोपरकर इज ऑन स्ट्राइक. फुल लेंथ आहे, समोर खेळला, लॉंग ऑन कडे बॉल चालला, फिल्डर येतोय तिथून. फिल्डिंग चांगली झालेली आहे. ऊर्जा संचारते जेव्हा तुमच्या गोलंदाजांनी अशी कामगिरी केली. त्यामुळे क्षेत्ररक्षक देखील त्याच आत्मविश्वासाने बॉलवरती येतात. मात्र हे सर्व विसरून प्रतीक कोपरकरच्या सोबत असलेला जगदीश पाटील प्रचंड अनुभव आहे. कित्येक ऊन पावसाले ज्याने बघितलेत बुरदुल गावासाठी, बुरदुल संघासाठी क्रिकेटचे, त्याला आज ते पुन्हा आठवावे लागतील. फुल लेंथ आहे, बॉल इज बॅक. समोर चालला बॉल, लॉंगचा फिल्डर वेगाने बॉलवरती. चांगली फिल्डिंग. सिंगल डबल कडे फोकस करावंच लागेल. आता ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे आणि विकेट पडत असताना सध्या सिंगल कडे फोकस केले. धावा फलकावरती 15 धावा पहिल्या 17 बॉलमध्ये. शेवटचा एक बॉल बाकी तिसऱ्या षटकातील. टॉप एज आहे, बॉल हवेत. पुन्हा एकदा संधी. गोलंदाज आलाय. 15ला 5. निम्मा संघ गारद होतोय. आनंद 11 गावदेवी. बुरदुल 3 षटकांचा खेळ संपला. 15ला 5. गुप्ता शेठ पाटील उसाटणे रायफल बैलाचे मालक यांच्याकडून पारितोषिक येते. जगदीश पाटीलला बॅक टू बॅक 3 सिक्सेस साठी 1000 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. पंधरा धावा धावा फलकावरती आहेत. 5 विकेट पडलेले आहेत. माफ करा 16 धावा झालेल्या आहेत. पुन्हा आम्ही रिकरेक्शन करत आहोत. 16
लास्ट ओव्हरमध्ये 4 धावा आलेल्या आहेत आणि आता या षटकामध्ये आलेला आहे गोलंदाज राहुल पाटील. स्लॉग ओव्हर, पहिला बॉल फुल लेंथ होता, टोला लागला. इट इज नो बॉल. स्क्वेअर लेग अंपायर साठी सीझन नॉन सेकंडला संधी होती. टीव्ही अंपायरची मदत, रनआउट साठी टीव्ही अंपायरची मदत घेतली आणि नो बॉलचा सिग्नल आलेला आहे ऑन ग्राउंड अंपायरचा. हे आपण चेक करूयात. कंट्रोल रूम मध्ये आमचे थर्ड अंपायर आहेत. अंपायर रनआउट चेक करायचं आहे, राईट. बॅट सध्या हवेमध्ये आपण पाहतोय ती ड्रॅग होतीये, ती पॉपिंग क्रीज मध्ये कधी आली आहे आणि गोलंदाजाने थ्रो कव्हर केला, बरोबर लावलाय स्टंपला. सो अंपायरचा सिग्नल आलाय. टीव्ही अंपायरचा बॅट्समन आउट, फलंदाज बाद. पाहायला मिळाली. रिस्की सिंगल होती, फुल लेंथ बॉल होता, व्रेस्ट ट्राय होता, टोला लागला. हेच सांगतोय जगदीश थोडा नाराज आहे कारण धावा बनला नाही. धावा फलक सध्याचा आपण पाहतोय 17. मैदानाचा आत उतरतोय तन्मय जो ऑफ स्ट्राईक असेल, मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो अभि पाटीलला. बॉल बाकी अजूनही 7. फ्रीडचा बॉल आहे. हीच ती संधी आहे या मॅच मध्ये पहिल्या डावामध्ये धावा बनवण्याची, सुरुवात करण्याची. पाहूयात आपण काय घडते. अभि पाटीलकडे ती क्षमता आहे, स्लॉग हिटर आहेत अभि. आता अभि नाही तो कभी, अभिला आताच सुरुवात करावी लागेल. 6 बॉल बाकी आहेत जो स्ट्रायकिंग एंडला आणि रॉंग विकेटने गोलंदाज राहुल पाटील पहिला बॉल पुन्हा एकदा टाकेल बिकॉज मागचा बॉल नो बॉल होता. हा फ्रीट लॉफ्ट केलं, बॉलला कव्हर्सला चाललाय. मागे फिल्डर आहेत, पहिला बाउन्स वरती कव्हर करतील, मिस फील्ड झाले. थोडस फंबल वेळ त्यांनी घेतलाय, त्यामध्ये 2 धावा आणि या 2 धावांच्या सहाय्यानं धावसंख्या पुढे जाईल. स्कोर झोन 19-19. रोहिंजन बी आणि जनुमान निळजेचे कॅप्टन बरोबर पुढच्या इनिंगला सुरुवात होण्याअगोदर टॉस झाला पाहिजे या मॅचचा, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. हां, तुम्हाला मंचावरती येऊन थांबावं लागेल. कर्णधार लक्षात घ्या, अंतिम दिवस आहे. टोटल 7 मॅचेसचा शेड्यूल. नितेश पाटील कॅप्टन ऑफ निळजे अँड जयदुर्गा रोहिंजन बीचे कॅप्टन प्रणव. कोलात आला, एज आहे, बॉल चाललाय सिली पॉइंट मध्ये. फिल्डर येतोय, धाव मिळणार नाही. डॉट बॉल. बॉलिंग तर चांगली केली आहे गावदेवी सीएसकेच्या गोलंदाजांनी, यात मात्र शंका नाही, त्याबद्दल त्यांचं कौतुक करायलाच हवं. होम ग्राउंडवरती खेळणाऱ्या बुरदुलच्या बॅटिंग ऑर्डरला पूर्णपणे त्यांनी शांत ठेवलंय. डॉट बॉल पा, आतापर्यंत डॉट बॉल आलेले 14, आय थिंक 13. लेन बॉल आहे, पडलाय, वळतोय, गेलाय विकेट किपर कडे. डॉट बॉल, 14वा डॉट बॉल आलाय आतापर्यंत या डावामधला. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवलं, ते विकेट घेण्यासाठी गेले नाही, ते डॉट बॉल टाकत गेले आणि दुसऱ्या बाजूने विकेट येत गेले कारण डावा बनत नव्हत्या. 19, 6 विकेट, 3 बॉल बाकी आहेत. फुल लेंथ लेग स्टंपला उखडलाय, फलंदाज बाद. ती नाराज आता काय कामाची, कारण मैदानाच्या आत त्याला धावा बनवायचा होत्या, त्याच बनलं नाही, त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्टपणे दिसते. 19ला 7 विकेट. योगी आय थिंक पहिल्या रजनीमध्ये म्हणाले होते की 2 बॉल 2 षटकार मी मारणार आणि ते 2 बॉल उरलेच संदेश दादा, आणि मैदानाचा आत तो योग्य वेळेला गेलाय. जर 2 षटकार आले तर 32 पर्यंत पोहोचतील आणि बॉलिंग युनिट चांगले बुरदुलकडे. चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळेल सेकंड इनिंग मध्ये या मॅच मध्ये. पाहूयात आता कशा पद्धतीने 2 बॉल किती धावा येत आहेत. 9व्या क्रमांकाचा फलंदाज योगेश पाटीलला मैदानाचा आत यावं लागले. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत, सेकंड क्वार्टर फायनल. जयदुर्गा रोहिंजन बी आणि त्यांच्या विरुद्ध रियार्थ 11 जनुमान निळजे.
लीडच्या विरुद्ध श्लोक 11 जयदुर्गा रोहिणसन बी मध्ये सेकंड क्वार्टर फायनलची मॅच असेल. योगी स्ट्रायकिंग एंडला खोलात होता बॉल मिड ऑफ मध्ये चेस केला बॉलने लॉंग ऑफ कडे चालला. फिल्डर डीप मधून फिल्डिंग चांगली थ्रो चांगला रनआउटची संधी होती मात्र बॉल निसटला विकेट गोलंदाजाकडून आणि तोपर्यंत मिळत असताना 2 धावा दोन्ही धावसंख्या जाऊन पोहोचले 21. या षटकातील अर्धा तास या डावामधला आता उरलाय तो फक्त एक बॉल. या बॉलला जर कॅपिटलाइज केलं त्यांनी धावा जर जरूर 4 किंवा 6 आल्या 25 27 पाहूयात किती पाहायला मिळतात आपल्याला. राहुल एज आहे विकेट किपरने टिपलाय जाईल. 1 more विकेट डाऊन. डाव पहिला संपला. अनन्य 11 गावदेवी बुर्दुल संघाचा 21 ला 8 विकेट पडले आणि माफक 22 धावांचं आव्हान लक्ष त्यांनी ठेवलंय. गावदेवी CSK सिद्धी करवले समोर. आपण जाऊयात लगेचच श्लोक 11 जयदुर्गा रोहिणसन बी. शेवटचा ऑफिशियल कॉल तुम्हाला टॉस साठी लगेचच यायचा आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. आमदार चषक 2025 अंतिम रजनी. पहिला आपण सुपर 8चा अर्धा तास फर्स्ट क्वार्टर फायनलची मॅच आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला होम ग्राउंडवरती खेळत असताना बुर्दुल आणि दुसऱ्या बाजूला CSK सिद्धी करवले. टार्गेट असेल ते 22 धावांचं. दुसऱ्या डावाला नुकतीच सुरुवात होईल आणि पुन्हा एकदा आपण ऐकूयात या सेकंड इनिंगमध्ये प्रथमेश ठाकूर यांचा आवाज. मात्र मी शेवटचा ऑफिशियल कॉल करेन. श्लोक 11 जयदुर्गा रोहिणसन बी. तुम्हाला टॉससाठी लवकरात लवकर यायचं आहे. थँक्यू. तर चला आपण इथे प्रथमतः टॉस कंप्लीट करणार आहोत. मी विनंती करेन सन्माननीय प्रभाकरजी महाडिक साहेबांना विनंती करीत आहे. उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते साहेब आपण या. आपला शुभ हस्ते आम्ही ते करणार आहोत टॉस. जय हनुमान क्रिकेट संघ नीजे आणि त्यांच्या विरोधामध्ये जयदुर्गा माता क्रिकेट संघ रोहिणसन ब या 2 संघांमध्ये लढत असेल. चला रोहिणसन संघाचे कॅप्टन कॉल करतात. श्लोक 11 आमदार चषक महत्वपूर्ण टॉप 8च्या आज लढत आहेत. हेड्स इज दी कॉल अँड हेड्स इट इज. टॉस इथे जिंकलेला आहे. श्लोक 11 रोहिणसन ब संघ कर्णधारानं टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? डिसिजन पेंडिंग आहे. हरकत नाही पण काय सांगाल आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळ राहिला आहे आणि टॉप 8 पर्यंतचा प्रवास अतिशय सुंदर आहे. इथून रणनीती काय असेल या सामन्यामध्ये? कारण निजे संघ यंदाचा हंगामात भन्नाट फॉर्ममध्ये आहे. नक्कीच फॉर्ममध्ये आहे पण आम्ही पण जिंकण्याचा प्रयत्न करू. खूप शुभेच्छा तुम्हाला असतील या मॅचसाठी. आणि टॉस बॉक्समधून माहिती अशी येते टॉस इथे जिंकलेला रोहिणसन बस या कर्णधारानं जो श्लोक 11 या नावानं या स्पर्धेमध्ये खेळतो. डिसिजन पेंडिंग आहे. काही क्षणातच लाईव्ह ॲक्शनला सुरुवात होणार आहे. पण तत्पूर्वी आपल्या अतिथी मंचावरती खारघरचे उद्योजक सामाजिक कार्यकर्ते क्रिकेटवरती नितांत प्रेम असलेलं व्यक्तिमत्व सन्माननीय प्रभाकरजी महाडिक साहेबांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती आपण करणार आहोत. प्रभाकरजी महाडिक साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि प्रवीण शेट विनंती आपल्याला आपण या. आमची A1 जोडी आणि A1 जोडीचे दोन्ही A1 शिलेदार त्यांच्या शुभ हातानं आम्ही शुभ सन्मान करतोय. पुन्हा एकदा प्रभाकरजी महाडिक साहेब बुर्दुल गावचे उद्योगपती सन्माननीय मारुतीजी पाटील साहेबांचं देखील नुकतंच इथे शुभागमन झालंय. त्यांना देखील विनंती दादा आपण देखील या. आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. मॅचला सुरुवात पहिलाच बॉल
ऑफ साईडच्या मध्ये ड्राईव्ह करायचा, आता शॉर्ट कव्हर्सला चेंडू अडवलाय, कोणत्याही प्रकारे धाव नाही आहे, डॉट बॉलनं सुरुवात झाली आहे. सध्या आपण व्यासपीठावरती आलेल्या सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान करीत आहोत. इंजन आणि सुलतान ग्रुप यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1000 रुपयांचं पारितोषिक असेल बुरदुलच्या गोलंदाजांना. सन्माननीय रामदासजी पाटील साहेब जे बुरदुलचे आहेत, उद्योजक, त्यांना देखील विनंती असेल की दादा या, आपण देखील आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. रामदासजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण या. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. भन्नाट गती, बॉलिंग मार्कवर सध्या उभरता सितारा बुरदुलचा आपण पाहत आहोत भूषण पाटीलला. सन्माननीय रामदासजी पाटीलना विनंती आहे की आपण या, आपला शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आणि दरम्यान विकेटचं देखील पतन झालं. बॅक टू बॅक 2 डॉट आले आणि त्यानंतर आपण पाहतोय महत्वपूर्ण विकेट, लागणारा धक्का पहिला फलंदाजी करत असताना CSK सिद्धी करवलेला. वैभवजी पाटील साहेब बुरदुलचे उपस्थित आहेत, आपण त्यांचा सन्मान करूयात. मी वैभव दादा पाटील यांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या, आपला देखील या मंचावरती सन्मान होईल. वैभव दादा पाटील बुरदुल. विकेटचं पतन झालेलं तुम्हाला पाहायला मिळतं. पहिला धक्का लागलाय फलंदाजी करत असताना गावदेवी CSK सिद्धी करवले संघाला. टॉप 8चा लढती तुम्हाला पाहायला मिळतात. बॉलिंग मार्कवरती भूषण पाटील आहे, उभरता सितारा आहे आणि तो आज चमकणार जरूर या मॅचमध्ये, त्यामध्ये ते मात्र शंका नाही. सुरुवातीच्या 3 चेंडूंनी सांगितलं भूषण पाटीलचा की 22चा पाठलाग तुमच्यासाठी सोपा नसणार आहे. संघर्ष 22 धावा चेस करताना तुम्हाला करावा लागेल. आउटफील्डमध्ये 2 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात. समोर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ आहे आणि त्यानंतर डीपमध्ये मिड विकेटला 45 जास्ती नंबर सुधीर पाटीलला आपण पाहणार आहोत. भूषण भन्नाट गतीने बॉल हवेमध्ये, फिल्डर डाऊन दी बॉल, शॉर्ट थर्डला कॅच तर घेतली बट बॅटची एज आहे का प्रश्न आहे आणि नाही. पंच दर्शवतात की कदाचित हातावर बॉल लागलाय. नाही सांगितलंय पंचांनी, इट्स क्लिअर नॉट आउट, फलंदाज बाद नसेल. ऍक्शन ड्रीपला पण पाहतोय. बॉलिंग मार्कवर भूषण पाटील आला आणि रफ्तार का सौदागर उर्दुल एक्सप्रेस आणि वेगाने चेंडू हातावरती. व्हेरी गुड डिसिजन बाय अंपायर. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. व्हेरी गुड डिसिजन. पंचांचं कौतुक आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहोत सँडी पालकर सरांना. नेक्स्ट बॉल, ओ बॉल हवेमध्ये, कॅच होईल का? फिल्डर दूर राहिले, कॅच कंप्लीट झाली नाहीये. इथे मात्र आपण पाहतोय सेकंडचा कॉल, हा ना आणि इथे एका धावेवरती समाधान. ज्यावेळेस पुश केला चेंडू, डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता, चेंडू वर चढला, अक्षरशः बॅटच्या वरच्या फेसवरती लागला आणि त्यानंतर ही धाव कंप्लीट झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. जितका वेळ चेंडू हवेत होता, खरं तर गावदेवी CSK सिद्धी करवले संघाचा खेळाडूंचे देखील हृदयाचे ठोके वाढले असतील. कदाचित हा झेल होतोय की काय हा प्रश्न त्यांना पडला असावा. एक धाव कंप्लीट झाले. पहिली धाव फलकावरती अंकित झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. फर्स्ट रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट फॉर बॅटिंग इन सेकंड सेशन. टार्गेट 22 आहे आणि 22चा पाठलाग सोपा नसणार आहे सांगत असताना भूषण पाटील इम्प्रेसिव्ह बॉलिंग करतो. अंतिम चेंडू, महत्वपूर्ण बॉल. लेफ्ट आर्म सीमर, लाऊड अपील, ही स्कोर बॅक चेस, विकेट कीपरनं झेल टिपलाय, फलंदाज बाद. लागणारा धक्का दुसरा. मी या गोष्टीचा उल्लेख केला, 22चा पाठलाग सोपा नसेल. दुसरा झटका. खेळ अभि बाकी आहे मेरे भाई. 22 धावाचं पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये धाव आली ती फक्त 1 आणि विकेट 2 गमावल्यात. समोर आमच्या मेन एंट्रीवरती ज्यांचा 2 व्हीलर पार्क आहेत त्यांना विनंती आहे, ज्यांचा 2 व्हीलर मेन एंट्रीवरती आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला पार्क आहेत त्यांना विनंती आहे सर्वांनी आपण बाजूला काढून घ्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकच धाव धावफलकावरती, अजूनही 21 करायच्यात. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. पहिली 2 षटकं खूप महत्वपूर्ण आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये तर एकच धाव आली. आणि आता बॉलिंग मार्कवरती सुधीर पाटील. सुधीरला काल जरूर मार पडला पण आज कमबॅक त्याला करणं महत्वाचं आहे.
षटक क्रमांक पहिलं पूर्ण, एक धाव धावफलकावरती, 2 विकेट गमावलेल्या आहेत. बॉलिंग मार्कवरती सुधीर पाटील आला. कमबॅक होईल का ते पाहायचं आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तर जबरदस्त गोलंदाजी झाली, पूर्णतः बांधून ठेवलं गावदेवी सीएसके. सिद्धी करोलेच्या फलंदाजांना ऑफ साईडला वळवला फिल्डर, तिथे हातांवरती बॉल आणि बाउंड्री लाईनचा बाहेर. या चरणावरती अशी झालेली चूक किती महागडी ठरेल. 4 धावा. झाला पडल्याच्या नंतर तिथे क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या हाताला लागून चेंडू मागे सीमा पलीकडे. 4 धावांसाठी आलेला चौकार कुठेतरी दिलासा देऊन जातोय गावदेवी सीएसके सिद्धी करवलेला, आणि कुठेतरी आत्मविश्वास फलंदाजांचा देखील वाढवतोय. वाढलेल्या आत्मविश्वासानं बॅटिंग एंडवरती, आता स्ट्रायकिंग एंडवरती बंटी पाटील तयार होता. पुढचा चेंडू 5 झालेला आहेत, करायचा 17, चेंडू देखील 17 शिल्लक आहेत. 17-17 समीकरण. सुधीर पाटील. ॲक्युरेसी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता मात्र योग्य टप्प्यावरती चेंडू तुमचं येणं खूप महत्वाचं असेल. इनफिल्डचा वरून खेळायचा होता, सिंगल मिळाले. रन बॉल इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. 16 चेंडू 16 धावांची गरज आहे मॅचमध्ये. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. तुम्ही कोणत्याही धावा डिफेंड करू शकता आणि किती धावा चेस करू शकता. हा खेळ क्रिकेटचा, त्यामुळे संघर्ष तर तुम्हाला करावा लागेल. महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म तुम्ही घेतलाय, संघर्षाची माती आहे, त्यामुळे संघर्ष प्रत्येकाला इथे करावा लागतो. मेहनत करावी लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. सामना प्रत्येकाला जिंकायचा असतो, पण सध्या होम ग्राउंडवरती खेळताना बॅटिंग तितकी चांगली झाली नाही. भूषणने सुपअप स्टार्ट करून दिलं. देर इज ऑलवेज नीड ऑफ फ्लाइंग स्टार्ट म्हटलं जातं. स्वप्नवत सुरुवातीची प्रत्येकी संघाला गरज असते, ती स्वप्नवत सुरुवात खऱ्या अर्थानं करून दिली भूषण पाटीलनं. सुधीर पाटीलला आता हातभार लावायचा आहे, त्याला देखील चांगली गोलंदाजी करायची आहे. पुढचा बॉल बंटीसाठी सोप्याने खेळून काढल्या. समोर क्षेत्ररक्षक धावतायत, दुसरीचा प्रयत्न कॉल तर झालाय, फिल्डर स्किट झाल्यात आणि 2 धावा इथे पूर्ण झालेल्या तुम्हाला पाहायला मिळतात. प्रेशर, दबाव प्रचंड तुम्हाला पाहायला मिळतो. अंडर प्रेशर सध्या फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये तुमची कामगिरी चांगली होणार नाही. इथून खेळ जर चांगला करायचा तर फिल्डरची साथ खूप इम्पॉर्टंट असेल. कुशोलीचे आमचे बालचंद्रजी म्हात्रे साहेबांचं नुकतं शुभागमन झालं, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धावा झाल्या त्या 8. या ओव्हरमध्ये कुठेतरी येणारे 3 बॉल इम्पॉर्टंट असतील सुधीरसाठी आणि अनन्या 11 बुर्दुलसाठी देखील. ऑन साइडला प्रहार करायचा होता, मिस टायमिंग बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतात, लॉंग ऑनला टिपलाय झेल आणि तिसरा फलंदाज होईल फेल. भूषण पाटील नावाचं वादळ आज मैदानामध्ये गोंगावतोय. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केली बॉलिंग करताना, आता त्याच्या हातामध्ये बॉल आणि विकेट मिळाली. बंटी पाटील, ज्युनियर बंटी पाटील बाद झाला. सुधीरच्या खात्यामध्ये सफलता आणि अनन्या 11 गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुलच्या खात्यामध्ये आनंद तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत, कारण दोन्ही बाजूंनी, दोन्ही गावांसाठी, दोन्ही संघांसाठी सामना भरपूर महत्वाचा. इथून जो संघ जिंकेल तो टॉप 4 मध्ये दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळेल. थेट सेमी फायनल मध्ये तो संघ असणार आहे, त्यामुळे प्रेक्षकांना देखील उत्कंठा लाभले की हा सामना जिंकेल कोण आणि एखादी ट्रॉफी तरी आम्हाला मिळेल ही अपेक्षा आहे प्रत्येकी समर्थकाला. त्यामुळे आपल्या गावाला, आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेले तुम्हाला पाहायला मिळतात. त्या सर्व प्रेक्षकांचं मी स्वागत करतोय. सुधीर पाटील ओमकारसाठी वेगवान इनफिल्डचा वरून ड्राइव्ह केलाय, सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. लॉफ्टेड कव्हर ड्राइव्हचा फटका होता. सरळ बॅटनं फेस बॅटचा ओपन करत असताना समोर ड्राइव्ह केला, फ्रंट फूट लावून बॉडी बॅलन्स कंट्रोल स्ट्रोक पूर्णपणे चेंडूवरती शेवटच्या चरणापर्यंत नजर तुम्हाला पाहायला मिळाली, पण तत्पूर्वी 2 धावा मिळाला. फिल्डर तिथे तैनात होते, चांगली फिल्डिंग झाली. धावफलक 2 ने पुढे, टोटल 10 वरती. 22 करायच्या 10 झालेल्या, 13 बॉल 12 धावांची गरज आहे. अंतिम चेंडू सुधीर पाटील कुठेतरी डॉट बॉल किंवा विकेटसाठी जातील, त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. ओहो, थेट थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती या डॉट बॉल षटक दुसरं संपन्न. एंड ऑफ द सेकंड ओव्हर, 10 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. पहिल्या 12 मध्ये 10 बनलात, तिथे 3 विकेट गमावले. बॅटिंग करताना गावदेवी सीएसके सिद्धी करवले ना, पुढचे 12 बॉल 12ची गरज.
सुस्वागतम 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 ज्यांची आपण या स्पर्धेमध्ये आतुरतेने वाट पाहत होतो. लोढा डेव्हलपर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय उद्योगपती राजेंद्रजी लोढा साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, ज्यांनी आजवर हजारो लाखो करोडो लोकांना आपल्या स्वप्नातील घर दिलेलं आहे. असे आदरणीय उद्योगपती लोढा डेव्हलपर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय राजेंद्रजी लोढा साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले. साहेबांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमदार चषक 2025च्या पर्वामध्ये कार्यसम्राट सरपंच आदरणीय सुनीलजी पाटील साहेब, युवा उद्योजक आदरणीय प्रवीणजी पाटील साहेब, ग्रामस्थ मंडळ बुरदुल, गावदेवी क्रिकेट संघ बुरदुल यांच्या वतीने लोढा डेव्हलपर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय उद्योगपती राजेंद्रजी लोढा साहेब यांचं सहर्ष स्वागत. सुस्वागतम. लोढा साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेबांचं सहर्ष स्वागत. आमदार चषक 2025 मध्ये. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू 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 सो मच. सध्या व्यासपीठावरती आपण पाहतात आदरणीय मान्यवर पाहुण्यांचं नुकतं शुभागमन झालं, त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो स्पर्धेच्या वतीनं. आमदार चषक आपण पाहतो स्पर्धा, आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेवरती सर्वांचंच प्रेम राहिलंय. आमच्या A1 जोडीवरती सर्वांचं प्रेम राहिलंय. खऱ्या अर्थानं आपण पाहतो ॲडव्होकेट सुनीलजी पाटील साहेब, कार्यसम्राट, माजी सरपंच बुरदुल, आणि खऱ्या अर्थानं प्रवीणदादा पाटील असतील, मोतीरामदादा पाटील असतील, चिंतामण भाऊ पाटील असतील आणि सुरेशजी पाटील साहेब असतील, तर सर्वांच्या माध्यमातून ही दमदार स्पर्धा A1 स्पर्धा A1 जोडीच्या माध्यमातून प्रवीण शेठ पाटील आणि सुनील शेठ पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतो आमदार चषक 2025. ऑन साईडला वळवला गेला बॉल, चांगला फटका आपण पाहतोय. एक कंप्लीट झाले, सेकंड साठी पलटतील का नाही एका धावेमध्ये समाधान मानावं लागतंय. नुकताच आलेल्या मान्यवरांच्या माहितीसाठी सामना आपल्याला पाहायला मिळतो. यजमान संघ एक पारितोषिक आलेलं आहे पोसरीचे सरपंच आदरणीय नागेशजी पाटील साहेब यांच्याकडून, ज्यांचं नुकतंच आगमन झालं. लोढा डेव्हलपर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय राजेंद्रजी लोढा साहेब यांच्या कटआउटला, यांचा फ्लिक्सला जर डायरेक्ट षटकाराच्या स्वरूपात बॉल लागला तर त्या फलंदाजाला कार्यसम्राट सरपंच पोसरीचे नागेशजी पाटील साहेब यांच्याकडून 2000 रुपयांचं 2000चं कॅश प्राइज देण्यात येईल. 11 चेंडू 11 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 11 झालेले आहेत, येणारे चेंडू 11 आहेत आणि 11 धावा देखील करायचा आहेत. 11चं जे समीकरण आहे ते पार कोणत्या संघाला पाडता येईल ते पाहायचं. 11 डिफेंड केल्या जातील की इझिली चेस डाऊन केल्या जातील. 22चा पाठलाग सोपा नसणार आहे हे तर सांगून दिलंय अनन्या 11 गावदेवी क्रिकेट संघ बुरदुलनं. पण पाहूया येणारे 11 समीकरण. आदर्श पाटील उभरता सितारा, बुरदुलसाठी ऑफसमचा बॅट शफल झाला होता, ऑनसाइडला लॉफ करायचा होता, इथे संपर्क नाही. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल, कारण जितकी जास्त गती आदर्शकडे तितकेच व्हेरिएशन्स देखील त्याच्याकडे आहेत. नेहमीच आपण त्याला नियंत्रित गोलंदाजी करत असताना पाहत असतो. ॲक्युरेट लाईन आणि लेंथ ऑफसमच्या बाहेर बॅटर शफल झाला, बॉल पायांवर लागला, त्यानंतर लॉफ करण्याचा प्रयत्न असफल राहिला. बियॉन्ड द विकेट सुधीर चांगली कामगिरी करतोय, त्याचं देखील कौतुक आहे. 10 चेंडू 11ची गरज, फक्त डॉट बॉल नाही विकेट देखील महत्वाचे. एखाद 2 विकेट या ओव्हरमध्ये जर आले, पूर्णपणे गावदेवी CSK सिद्धिगर्भ संघ अंडर प्रेशर, पण एखादा चांगला फटका त्या मॅचचं पूर्णतः स्वरूप बदलवण्याची ताकद ठेवतोय. ओमकार पाटील, बंटी पाटील मध्ये क्षमता आहे आणि त्या क्षमता त्यांची दाखवण्याचा हाच तर आता खरा वेळ आहे. 22 करायचा होता, 11 झालेल्या आहेत, 11 अजूनही करायचा, 10-11चा समीकरण. आदर्श पुढचा बॉल. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलंय, गॅप शोधलाय, बॉल मागे चाललाय, फिल्डर पोहोचलेत, चांगली फिल्डिंग, सेकंड साठी पलटलेत आणि कदाचित दुसरी मिळेल. दुसरी धाव देखील पूर्ण केली. हेच तर तुम्हाला थांबवायचं, याच तर धावा रोखायच्या आहेत. तो चलिए अब आने वाली 9 गेंदें और जीत के लिए 9 रनों की दरकार होगी. 13 तो बन चुके अब तक, 22 रनों का पीछा करना था, लेकिन अब यहां से मुश्किलें बढ़ेंगी जरूर बुरदुल के सभी गेंदबाजों के लिए, क्योंकि यहां से आक्रामक गेंदबाजी करना बेहद जरूरी होगा. 9 गेंदें 9 रनों की दरकार होगी इस मुकाबले में. अगली पेशकश आदर्श पाटिल,
ऑन साइड पे लॉक करने का प्रयास था, एक और बेहतरीन गेंद सटीक लाइन और लेंथ के साथ फिलहाल गेंदबाजी कर रहे हैं मैदान के अंदर आदर्श पाटिल। और रिव्यू की मांग की गई, यहां पर देखिए बैटिंग टीम का रिव्यू होगा, व्हाइट के लिए रिव्यू की मांग की गई है, तो चेक करेंगे हम हमारे टेक्निकल रूम में एग्जैक्टली क्या होगा। तीसरे अंपायर हमारे साथ जुड़ते हुए कंट्रोल रूम में, और यहां पर देखा जाएगा एग्जैक्टली क्या हो रहा है मैदान में, क्योंकि ऑनफील्ड अंपायर ने तो बताया कि ये वैलिड है, इट्स अ डॉट बॉल, इट्स अ फेयर डिलीवरी, लेकिन चैलेंज किया गया यहां पर बल्लेबाज के माध्यम से, तो चेक होगा यहां पर हमारे कंट्रोल रूम पर, क्योंकि हर एक गेंद बहुत जरूरी यहां पर जरूर देखा जाए तो। इट्स अ फेयर डिलीवरी, रिव्यू अनसक्सेसफुल, तो यहां से जो स्पेशल रिव्यू आपके पास था वो आपने गवाया है। इट्स अ फेयर डिलीवरी, तो यहां से आने वाला इक्वेशन आप देखोगे, आने वाली 8 गेंदें और जीत के लिए 9 रनों की दरकार। मुश्किलें बढ़ रही है यहां पर गावदेवी सीएसके सिद्धि करौली टीम के लिए। क्या होगा इस मुकाबले में, दिल की धड़कनें तेज करने वाला ये बेहतरीन मुकाबला। आदर्श पाटिल अगली पेशकश ओमकार पाटिल के लिए, इस बार गति कम की, इनफील्ड के ऊपर से खेला है कवर्स के क्षेत्र पर, भूषण पाटिल तेजी से आए, रनआउट का मौका बन सकता है, लेकिन उतने ही तेजी से ये 2 रन मुकम्मल किए। हर एक रन बहुत जरूरी है, हर एक रन इस मुकाबले का हाल बदलता हुआ, हर एक रन यहां से हौसला बढ़ाता हुआ। अब आने वाली 7 गेंदें जीत के लिए 7 रनों की दरकार होगी। व्हाट अ सुपर मैच, पहला ही मुकाबला टॉप 8 का, आखिरी गेंद तक चलेगा क्या, ये देखना बेहद जरूरी होगा। 22 का पीछा करना था, 15 लग चुके स्कोरबोर्ड पर, अब आने वाली 7 गेंदें 7 रनों की जरूरत होगी इस मुकाबले में। व्हाट अ सुपर मैच, पहला ही मुकाबला दिल बहलाने वाला, पहला ही मुकाबला दिल की धड़कनें तेज करने वाला, आप देख सकते हैं जिसके नाम से फिलहाल आप टीम देख रहे हो, गांवदेवी बुर्दुल अनन्या 11, हमारे अनन्या दीदी देख सकते हैं आप स्क्रीन के ऊपर। ऑन साइड पर लॉप करने का प्रयास था, और लीजिए भाई पीछे फिर एक बार फील्डरशिप देखते रह गए, और एम्पायर सर का इशारा था लेग बाइस के माध्यम से ये रन जरूर टीम के टोटल में ऐड होगी। अब रन बने 3 ओवर के बाद 16, क्योंकि अब आने वाली आखिरी 6 गेंदें और जीत के लिए 6 रनों की दरकार होगी। 6 गेंदें 6 रन। बहुत ही बेहतरीन धुन आप सुन सकते हो, एडवोकेट सुनील दादा पाटिल, जबरदस्त ये पूरी प्रतियोगिता आप देख सकते हैं दोस्तों। आने वाली 6 गेंदें 6 रनों की दरकार। मैदान के अंदर सिर्फ जीत रन बनाने से नहीं मिलती है, मैदान पर दमखम दिखाने से असली जीत मिलती है, और अब अपना दमखम दिखाने का यह सही समय है। 6 गेंदें 6 रन, दिल बहलाने वाला मुकाबला, दिल की धड़कनें तेज करने वाला ये शानदार मुकाबला। टॉप 8 का पहला ही मुकाबला किसी ने सोचा नहीं होगा इस हद तक चलेगा, क्योंकि 22 रन बनाने थे सिर्फ और सिर्फ 24 गेंदों में। अब मुकाबला कहां है, 6 गेंदें 6 रन की जरूरत। गेंदबाज अंकुश बॉम्बे गेंदबाजी के लिए आते हुए, छह गेंदे 6 रन। अंकुश बॉम्बे आए, इस बार दूर रखने का प्रयास अटेम्प्ट किया है, डायरेक्ट हिट जरूरी था, डायरेक्ट हिट जरूरी था। यहां पर वही कह रहे हैं कि नॉन स्ट्राइकिंग एंड पर यदि ये गेंद लगती तो शायद विकेट मिल सकती थी। रिव्यू अब किस लिए होगा एग्जैक्टली अंपायर बताएंगे, ऑनफील्ड अंपायर का रिव्यू होगा रन आउट के लिए। सॉफ्ट सिग्नल तो अंपायर ने कहा कि इट्स नॉट आउट, लेकिन फिर भी तीसरे अंपायर के साथ देखना चाहेंगे, तीसरे अंपायर के साथ जुड़ना चाहेंगे यहां पर। आदरणीय दयानंद पाटील साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिकला अंकुश बॉम्बेला 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल। हर एक निर्णय बेहद जरूरी, हर एक रन बेहद जरूरी होगा इस मुकाबले में। 6 गेंदे 6 की जरूरत थी, और अब यहां से बल्लेबाज तो सेफली पहुंच चुके हैं भाई, सेफली पहुंच चुके हैं, यानी अब आने वाली 5 गेंदे 5 रनों की दरकार होगी इस मुकाबले में। हर एक गेंद नया मौका, हर एक शॉट एक नई कहानी, और इसी कहानी को आपको शानदार बनाना है, इसी कहानी को आपको शानदार बनाना है, तो ये मुकाबला जीतना होगा, तो संघर्ष आपको आखिरी गेंद तक करना होगा। फिलहाल संघर्ष को शुरुआत हुई है, 5 गेंदे 5 रनों की दरकार। व्हाट अ सुपर मैच, बहुत ही बेहतरीन टेलीकास्ट आई एकिबिरा लाइव इवेंट्स के माध्यम से सभी घर बैठे दर्शकों से निवेदन है, यदि टेलीकास्ट अच्छा लगा तो एक सब्सक्राइब करिए। ड्रॉप करने का प्रयास था, इस बार ड्राइव किया है, फील्डर वहां पर मौजूद, बस एक और लीजिए भाई, गलती कर बैठे
गलती कर बैठे। ऐसे सिचुएशन पर यह गलती बहुत महंगी पड़ सकती है। गेंद निकल गई है बाउंड्री लाइन के बाहर। यह आता हुआ शानदार चौका। यहां पर ड्राइव करना चाह रहे थे, जहां पर 1 या 2 मिल सकते थे, वहां पर 4 रन कर चुके। अब स्कोर इज इक्वल, रन संख्या समांतर हो चुकी है। 4 गेंदों में सिर्फ और सिर्फ 1 रन की जरूरत होगी। तो चलिए भाई, इसी स्ट्रोक के साथ इस मुकाबले पर अपनी जीत हासिल करते हुए शानदार जानदार मुकाबला। 22 रनों का पीछा अच्छे तरह से किया यहां पर गांव देवी सीएस के सिद्धि करौली टीम ने और जीता यह मुकाबला सिद्धि करौली ने। ढेर सारी शुभकामनाएं सीएस के गांव देवी सिद्धि करौली टीम। काही मान्यवर आहेत, त्यांच्या सन्मानाकडे आपण लगेचच वळणार आहोत। सर्व उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो। आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर उसाटणे ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट माजी सरपंच सन्माननीय हेमंत शेठ हरी मडवी साहेब यांच्या